जनता की बात, जनता के साथ। कोर्टाचा दणका, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी। तहसीलदार नायब तहसीलदार यांना कोर्टाचा दणका, न्यायालयीन कोठडीत रवानगी। नवापूर येथील तहसील कार्यालयात लाचलुचपत अँटी करप्शन विभागाच्या कारवाईत एकाच वेळी 2 अधिकाऱ्यांना अटक झाल्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली होती। नंदुरबार लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून नवापूरचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांना बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे म्हटले आहे। 2 बडे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अंगात धडकी भरली असेलच। या संपूर्ण प्रकरणात शासकीय कार्यालयात पंटरांचा हस्तक्षेप असल्याचे दिसून आले आहे। नवापूर तहसील कार्यालय असो की इतर शासकीय कार्यालयात पंटरांचा सुळसुळाट असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। एकट्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात 5 ते 7 पंटर काम करत असल्याचे अनेक वेळा निदर्शनात आले आहे। अशा अनेक शासकीय कार्यालयात या पंटरांच्या माध्यमातून देवाणघेवाण केली जात असल्याचे बोलले जात आहे। अनेक शासकीय कार्यालयातील या पंटरांना कोणतेही शासकीय वेतन नसते किंवा अधिकारी यांना आपल्या खिशातून मेहनतीचे देतील असे तर वाटत नाही। मग अशा पंटरांच्या हस्ते आर्थिक व्यवहार होतात हे या प्रकरणात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना अटक झाल्यानंतर उघड झाल्याचे निष्पन्न झाले आहे। महाशय जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या या शासकीय कार्यालयात अधिकृत कर्मचाऱ्यांची भरती करून कार्यालयातील पंटरांचा हस्तक्षेपवर आता तरी वचक आणतील हीच अपेक्षा जनतेकडून केली जाते। नवापूर लाईव्ह न्यूजसाठी मंगेश शेवले, नवापूर।